अति सुंदर होती गरीबाची शबरी. लोक म्हणतात रामानं लय स्त्रियांचा आदर केला. एक पत्नी एक वचनी त्याच्यासारखा कोणीच नव्हता. पण ज्याने पेरियार रामास्वामीचं सच्चे रामायण वाचलं असेल त्याच्या लक्षात येईल. आणि जर नसल वाचलं तर जरूर वाचा, तेव्हा तुम्हाला कळेल राम काय होता. राजाचं एवढं लेकरू कोण्या राजाचं आवा आपल्या घरी खायला 3 टाइम बरोबर भेटत नाही. पण आपल्या लेकराला गाडी वेगळी, मोठी वेगळा, ड्रेस त्याचे फॅशनचे, मोठे मोठे मोबाईल, त्याला केस त्याला नव्हते आणि म्हणून अति सुंदर होती गरीबाची शबरी. रामाने केली म्हणे बळजबरी. आताच्या काळात आणि मोठ्या प्रमाणात आम्ही मुख्यमंत्री बोलताना म्हणतात आपला देश श्री प्रधान संस्कृतीचा देश आहे. आणि म्हणून कवी काय म्हणत आहे, कवळ्याच्या नारीचे घेऊन कपडे, झाडावरती जाऊन पाहतोय वाकडे. अशा लोकांना जर तुम्ही देव म्हणत असाल तर तुम्ही तुमचं पाहून घ्या. आणि म्हणून कवी म्हणतोय, म्हणून तर पेरियार रामास्वामी सांगते की बापा जरा शोधून पाहिजे ग कृष्णाला. माझ्या भीमसूर्याला देशाचा बाप म्हणायचे, देशाचा बाप. मग आता भारतात काय काही नव्हतं का तेव्हा? बरंच होतं, सगळंच काय होतं ना, बरंच होतं. पण तरी बी ज्याचं भारतावर लोक म्हणतात देशाचा बाप होता, त्यानं काय केलंय, इटलीच्या बकरीचं पिऊन दूध,
भारतात का बकऱ्या नव्हत्या? बाजार भरत नव्हता. भरत असेल पण जास्त पैशात भेटत असते आणि तिकडे जरा पैशात भेटत. आणि म्हणून इडलीच्या बकरीचा पिऊना बोलमेची परिषदेला केला विरोध. माझ्या भीम सूर्याला एकमेव सूर्य याचं नाव आहे बाबासाहेब आंबेडकर. कारण का पूजने को तो पाव बहुत है, पूजने को तो पाव बहुत है, गौतम जैसे पाव नहीं. क्या बात है, क्या बात है. पूजने को तो पाव बहुत है, गौतम जैसे पाव नहीं. आज छाव में तो छाव बहुत है, पीपल जैसी छाव नहीं. गांव में तो गांव बहुत है, महू के जैसा गांव नहीं. लेकिन राव में राव बहुत है. माझ्या भीम सूर्याला तूच आहे, पावसातही तूच आहे आणि थंडीमध्ये तूच आहे. फार वाईट दिवस येत आहे. लेकरांचे फार वाईट दिवस आहे. बाबासाहेबांच्या लेकरांचे वाईट दिवस येत आहे. कोणी वाचवायला तयार नाही, कोणी वाचवायला तयार नाही बाबासाहेब. म्हणून आम्ही बाबासाहेबांना आवाज देतोय, हे बाबा लवकरात लवकर जन्म घे, लवकरात लवकर कोण्या तरी मातेच्या पोटामध्ये जन्म घे आणि ये. ते म्हणून मी म्हटलं कधी होतील भीमा बेटी गाठी, तुझी शपथ आहे. तिकडे लिहिलंय आनंद शिंदेनी, कोणी नाही केलं भलं माय नाही केलं, कोणी नाही केलं भलं वंचित आघाडी होते. एक दादा
हे बाबासाहेबा, जी भाकर मी खातो त्या भाकरीवर तुझी सही आहे, राष्ट्रपतीची नाही, पंतप्रधानाची नाही, कोणा मुख्यमंत्र्याची नाही, कोणाचीच नाही। ये भाकर जो खाते हैं, रोटी जो खाते हैं, वो रोटी में बाबा साहब की सही है, करके हम जिंदा है। म्हणून ती काय म्हणते, लय बळा माझा आणि जाऊन बसलं जातीवाद्याच्या दारात, जाऊन बसलं जातीवाद्याच्या दारात। अकोल्याचे जाऊ आम्ही, पण नागपूरचे म्हणजे अकोले। बरं झालं माय, बाबासाहेबांमुळे माझं पोरगं डॉक्टर झालं। अगं माय, दररोज मुलं झालं वर्ग अधिकारी, घालू लागला कुठं गांधीचे यांना विकून वोट, त्या भाजपला विकून वोट, त्या भाजपला विकून वोट, पोरग कमाया लागले या नोट। याच्या खिचाला दोन दोन पेड, याच्या खिचाला दोन दोन पेड। अगं बाई मावा, अगं बाई गे, अगं बाई मावा, पोर कसा हे बसाला, कलम के योग की हमें, कलम के युग की हमें, कलम के युग ने, बाबा साहब की कलम ने, बाबा साहब की कलम ने हमें पहचान बना डाला। मैं तो बाबा साहेब डॉक्टर झाला, त्यांनी भेट आलेली। अरे बाबा साहब की कलम ने हमें हमारी पहचान बना डाला और हवा के झोंके को तूफान बना डाला। बाबा साहब की कलम ने हमें पहचान बना डाला और हवा के झोंके को तूफान बना डाला, हटा ना पाए चट्टान बना डाला, हटा ना पाए, हटा ना पाए ऐसी चट्टान बना डाला। यहाँ पे देखो, तुम बैठे आ नहीं सकते थे, नहीं आ सकते थे, या बैठ भी नहीं सकते थे। ये यूपी बिहार वाले तो कहीं दिखते नहीं थे, और यहाँ तो यूपी में भी बाबा साहब, एमपी में भी बाबा साहब, यहाँ नहीं तो पूरे विदेश में भी, इंग्लैंड में भी बाबा साहब है। क्या बात, सबसे गुणवान विद्यार्थी अगर इस जग में कोई होगा वो बाबा साहब का। इसलिए मैं बोलूंगा, हटा ना पाया ऐसी चट्टान बना डाला। अरे अम्बेडकर वादियों को कौन टकराएगा, और बाबा साहब ने हमारे लिए पवित्र संविधान बना डाला। फुलं काय सांगू बाई होते अंगठ्याला शाई, फुलं काय सांगू बाई होते अंगठ्याला शाई, साऱ्याला शिकवलं निघून, साऱ्याला शिकवलं
बाई महा पोरगा आमदार झाला हे बाबासाहेब मातोश्री बाई महा पोरगा आमदार झाला हे बाबासाहेब प्रकाशनाथ पाटणकर कहते हैं, प्रकाशनाथ पाटणकर क्या कहते हैं? वंजारी जी उभे व्हा. कुठून आले तुम्ही? नागपूरहून आले. बसा. घेतली नाही ना? हम लाल भीम के हैं, हम लाल भीम के हैं, खेलेंगे जान पर और धब्बा न लगने देंगे नीले निशान पर. हम बाबा साहब के बच्चे हैं, हम लाल भीम के हैं. तू ह्या बापाला तर लिहिलाय कायदा तुझ्या बापाला तर लिहिलाय कायदा आणि मग घेणं लेका अरे लेका अरे घेणं लेका अध्यक्ष माइल्स होके फिरते हैं लोग दिखते हैं भोले भाले. लोग अभी के नकली लोग कैसे हैं? माइल्स बनते हैं, दिखते हैं ऐसे माया भोले भाले. और भीमराव अंबेडकर समंदर है, बाकी सब नदी और नाले. बाबा साहब समंदर है, बाकी है नदी और नाले. और दुश्मन है ये भारत के, करते हैं कारनामे काले. लेकिन मैं इतना कहूंगा, ये बाबा साहब संविधान ने लगा दिया इनके घरों में कुलूप और ताले. वो बात बोलते हैं बजे तक अपने को वक्त मिला है. अभी वो पुलिस बोलते बंद, लेकिन लोग सुनने इंटरेस्टेड है कि नहीं? कोणाला ऐकायचंय? ऐकायचंय का तुम्हाला? हे बाबासाहेब परत या, परत या, परत या. बाबासाहेब परत या. अरे सागर भीम माझा येथे निघाला शांत हो जरा. अरे सागरा भीम माझा येथे निघाला शांत हो जरा. अरे सागरा भीम माझा येथे निघाला शांत हो जरा. रावाचा होता राव तो आता भीमराव तो. रावाचा होता राव तो माझा भीमराव. नाही केलं
लाइन मध्ये लाइन में लगो
राज्य को संभाले। तशा तुफानी माझ्या भिमानी, तशा तुफानी माझ्या भिमानी, किनारी लावली या नाव घटनेच्या पहिल्या पानावरती, टाकतंय माझ्या भिमानी. तशा तुफानी माझ्या भिमानी, तशा तुफानी माझ्या भिमानी, किनारी लावली या नाव घटनेच्या पहिल्या पानावरती, टाकतंय माझ्या भिमानी. तशा तुफानी माझ्या भिमानी, तशा तुफानी माझ्या भिमानी, किनारी लावली या नाव घटनेच्या पहिल्या पानावरती, टाकतंय माझ्या भिमानी. तशा तुफानी माझ्या भिमानी, तशा तुफानी माझ्या भिमानी, किनारी लावली या नाव घटनेच्या पहिल्या पानावरती, टाकतंय माझ्या भिमानी. माझ्याकडे मराठी समोर मोफत 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 कायदेशीर चला. चला काही लावा लागलं. मोफत 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 कायदेशीर संरक्षण मोफत. समिती आणि न्यायनीती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या आंबेडकरी बांधवांसाठी, खास करून सेवेसाठी, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही घेऊन आलेलो आहे मोफत कायदेशीर सल्ला शिबिर. या शिबिरामध्ये आपल्या काही समस्या असतील, या काही समस्या त्या सर्व याच्या समस्यांवरती आपल्याला मोफत मार्गदर्शन करण्यात येईल. या मार्गदर्शन करण्यासाठी या शिबिराला लाभलेले आहे मुंबई उच्च न्यायालयाचे आयुष्यमान रवी जाधव साहेब आणि आयुष्यमूर्ती. लाभ घ्या. चला 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 बाहेर निघाला होता का? पण नाही, बाहेर नाही आलं, मी पहिला आलो ना. तुम्ही दोघं भाग होते. बहुत अच्छा रहता है मंदिर में. आपको चेहरा मैं देख के पहचान मेरा जो भाई है उससे बात लखनऊ उत्तर प्रदेश. आप जहाँ भी हो उधर से पुलिस नियंत्रण कक्ष में आ जाओ. आपके दोस्त इंतजार कर रहे हैं. आणि त्यानंतर आपण आपल्या पूजा स्थानामध्ये प्रवेश करायचा आहे. अत्यंत नम्रपणे, विनम्रपणे आपण आपल्या आदर्शांना अभिवादन करायचं आहे, वंदन करायचं आहे, ही नम्र विनंती. धर्मदान करा, धर्मदान करा, धर्मदान करा.
बांधवांकडून आपण विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की 5,000 पैसे आपण नको आपला समाजात 1 रुपया जरी दिला या काही करता जाणं याच्यावर जेवणावर नाही या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र पाहिजे तर ह्या गाण्याचे बोल तुम्हाला बोलायचे माझ्यानंतर बोलाल ना गाण्याचे बोल तुम्हाला बोलायचे प्रिय मानव ह्या शांतीप्रिय मानव जातीत बुद्ध आहे बुद्ध कुठे सापडतात ह्या शांतीप्रिय मानव जातीत बुद्ध आहे जागृत स्वयंदीपाच्या वातीत बुद्ध आहे ह्या शांतीप्रिय मानव जातीत बुद्ध आहे जागृत स्वयंदीपाच्या वातीत बुद्ध आहे शिलालेख लेण्या निक्षून सांगती रे सर्वत्र भारताच्या मातीत बुद्ध आहे सर्वत्र भारताच्या मातीत बुद्ध आहे अशोकाची धम्म क्रांती पडव्यांना बांधली रे अशोकाची धम्म क्रांती पडव्यांना बांधली रे त्यांनी विषमता पुन्हा ह्या देशावर लादली रे विष्णू म्हणे तयांनी निजकृती साधली रे अशोकाची धम्म क्रांती पडव्यांना बांधली रे त्यांनी विषमता पुन्हा देशावर लादली रे विष्णू म्हणे
नीट कृती साधली रे आणि बुद्ध विहारे पाडून मंदिरे बांधली अरे जोरदार टाळ्या उद्या. बुद्ध विहारे पाडून मंदिरे बांधली रे. बंधनो, संपूर्ण जगाला मूर्ख बनवणारे धर्मक्रांती देशात आणि जगात होते, परंतु आपली धर्मक्रांती नाहीये, आपली धम्मक्रांती आहे. बाबासाहेब म्हणत होते संपूर्ण जगात सर्वांना महामूर्ख बनवणारा तर कुठला प्रकार असेल तर तो धर्म आहे. बंधनो, आणि संपूर्ण जगातल्या माणसाला शक्तिशाली बनवण्याचं एकमेव हत्यार आहे ते विद्या आहे, शिक्षण आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा फुलेंनी हे ओळखलं होतं आणि म्हणून देशातल्या बहुजन समाजाला प्रथम शिक्षित केलं पाहिजे हा निर्धार त्यांनी केला होता. बंधनो, आणि त्या आपल्या गुरूंचा निर्धार, गुरूंचं सांगणं बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपानं पूर्ण करून दाखवलं. बंधनो, सर्वांना शिक्षण खुलं झालं, सर्वांना शिक्षण खुलं झालं, परंतु आजही इतर समाजाच्या माणसांमध्ये बाबासाहेबांकडे दुर्लक्ष केलं जातं, अंधश्रद्धेमध्ये वेळ घालवला जातो. आणि म्हणून म्हणतो की बुद्धीची ट्यूब जळू द्या, बुद्धीची ट्यूब जळू द्या ज्ञानाच्या वायरीवर, बुद्धीची ट्यूब जळू द्या ज्ञानाच्या वायरीवर. अरे कोरून हे ठेवा सत्य हृदयाच्या डायरीवर. देवळांच्या पायऱ्या चढूनही बर्बाद होण्यापेक्षा आपल्या लेकरांचे पाय पडू द्या शाळेच्या पायरीवर. आपल्या लेकरांचे पाय पडू द्या शाळेच्या पायरीवर. हो, तिकडे ब्राह्मण लोक आहेत ना, बाबासाहेबांच्या विरोधात बोलतात, संविधानाच्या विरोधात बोलतात, आणि तिकडे आमच्या महाबोधी विहारामध्ये ठाण मानून बसले कित्येक वर्षापासून. त्याला बोलायचंय, अरे बुद्धाचं स्थान बघा, महाबोधी विहाराच्या ध्यानगुणामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे. बंधू, आणि सर्वांनी निर्धार करून बोललं पाहिजे, काय बुद्धाचं स्थान बघा, अरे बुद्धाचं स्थान बघा, बुद्धाचं स्थान बघा, बुद्धाचं ज्ञान बघा. मला बोलायचं कुठला शब्द बोलायचा मी सांगणार आहे. बुद्धाचं ज्ञान बघा, बुद्धाचं ज्ञान बघा, बुद्धाचं स्थान बघा, बुद्धाचं ज्ञान बघा, बुद्धाचं स्थान बघा. भटानो बाहेर निघा, भटानो बाहेर निघा, भटानो बाहेर निघा, भटानो बाहेर निघा. बुद्धाचं स्थान बघा, बुद्धाचं ज्ञान बघा, बुद्धाचं स्थान बघा, बुद्धाचं ज्ञान बघा. बाहेर निघा. असं नाही जमणार. भटानो बाहेर निघा हा शब्द तुम्हाला बोलायचा आहे. बोला, बोला, भटानो बाहेर निघा, भटानो बाहेर निघा, भटानो बाहेर निघा. माझा भाऊ बंधनो दिले आणि त्याचं 500 रुपये
हॅलो आनंद कांबळे ऐका बंधूनो तुम्ही सांगा कांबळे थांबा विष्णू बंधूनो हे बघा हे गाणं मला कधीतरी गाण्याचे शब्द आवडतात आणि त्याला माहिती मी दाद देतो मला ज्या गाण्याचे शब्द आवडतात आणि त्यालाच मी पैसे देतो पण माझं एकच रिक्वेस्ट आहे ते शब्द मला दे आणि माझा आवाज त्या गाण्याला दे अरे फटानो बाहेर निघा फटानो बाहेर निघा बुद्धाचं स्थान बघा बुद्धाचं स्थान बघा बुद्धाचं स्थान बघा बुद्धाचं स्थान बघा बुद्धाचं ज्ञान बघा बुद्धाचं स्थान बघा बुद्धाचं स्थान बघा बुद्धाचं ज्ञान बघा हटानो बाहेर निघा हटानो बाहेर निघा साक्षीने या ठिकाणी शब्द देतो आमचं शिंदे घराण्याने बंधनो लिहिणाऱ्यांची खाण आहे आणि गाणाऱ्यांची खाण आहे आणि म्हणूनच आवडतं बुद्धाचं स्थान बघा बुद्धाचं स्थान बघा बुद्धाचं स्थान बघा बुद्धाचं ज्ञान बघा आता तुम्ही म्हणा भटानो बाहेर निघा बाहेर निघा भटानो बाहेर निघा भटानो बाहेर निघा पुस्तकं वाटतं चालू